दादरमध्ये मराठी एकीकरण समितीचं आंदोलन सुरू होतं आणि कबूतरखान्याच्या बंदीच्या समर्थनार्थ हे आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं। पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली। जैन आंदोलकांना का अडवलं नाही असा सवाल समितीकडून उपस्थित केला गेला। कबूतरखाना बंद न झाल्यास अखंड मराठी समाज इथे येईल असंही म्हणणं एकीकरण समितीकडून समोर आलेलं होतं। काही दिवसांपूर्वीच याच ठिकाणी जैन समाजानं आंदोलन करत कबूतरखान्यावरील ताडपत्री फाडलेली होती। त्या दरम्यान चाकू वाटपही झाल्याचं दिसून आलं होतं। मात्र आजचं जे आंदोलन होतं ते शांततेत सुरू असताना सुद्धा पोलिसांनी मराठी आंदोलकांची धरपकड केलेली आहे आणि आता यावरून एकीकरण समितीनं हल्लाबोल चढवलेला आहे। काय झालंय, पोलिसांनी दडपशाही वापरली। आम्हाला एक प्रकारची वेगळी वागणूक आणि जैन समाजाला वेगळी वागणूक ही कुठेतरी दुटप्पी भूमिका आहे, याचा आम्ही निषेध केलेला आहे। आणि ज्या वेळेस पोलिसावरती धक्काबुक्की झाली, त्या ठिकाणचं नुकसान झालं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं आणि कोणीतरी शस्त्राची भाषा केली, चाकू सुरे आणून तोडफोड केली, त्यावेळेस ही ताकद का नाही वापरली गेली? म्हणजे इतका दबाव आणि एवढ्या दबावामध्ये पोलीस काम करतात। आज माझ्या हाताला दुखापत झाली आहे, पोलिसांच्या या धरपकडीमध्ये माझा हात मुरगळलेला आहे, रक्त काढलेलं आहे। म्हणजे सुरू काय आहे?